आज आपण बनवणार आहोत काशीफळ भोपळ्याची भाजी। ह्याला बऱ्याच ठिकाणी डांगर पण बोलतात। आपण ते स्वच्छ धुवून अशा प्रकारे बारीक फोडी करून घ्यायचे आहेत। त्याच्यासाठी मी कढीपत्ता, हिरवी मिरची आणि लसूण बारीक कुटून घेतलेला आहे। आता आपण एका कढईमध्ये तेल गरम करून जिरे टाकून घेऊया। त्याच्यामध्ये जिरे व्यवस्थित तडतडले की त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकून घेऊया। आता आपण केलेली पेस्ट त्याच्यामध्ये टाकून घेऊया। ते व्यवस्थित लालसर परतायचं आहे। त्याच्यामध्ये थोडी हळद टाकून हलवून घेऊया। छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे। हे सर्व व्यवस्थित भाजलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण त्या फोडी टाकून घेऊया व व्यवस्थित हलवून घेऊया। आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि परत एकदा आपल्याला सगळीकडून हलवून घ्यायचं आहे आणि आपल्याला 5 ते 10 मिनिटं ते झाकून ठेवायचं आहे। तर आपण त्याच्यावरचं झाकण काढून घेऊया। बघू शकता व्यवस्थित शिजलेलं दिसते। आता व्यवस्थित एकदा हलवून घ्यायचं आहे। ही भाजी खूप सिंपल आहे, खायलाही खूप टेस्टी लागते आणि हेल्दीही आहे। आपली भाजी झालेली आहे। आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया। तुम्ही कधी ही भाजी खाल्ली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।